हॅलो फ्रेंड्स. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय की जे काय व्हॉल्यूम आहे त्यामध्ये सध्या प्रेझेंट मास किती आहे, कशाचं, वेपर्सचं, तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, व्हॉल्यूम किती आहे त्यामध्ये किती मास बसू शकतं याचा आपल्याला काही घेणं देणं नाही, पण प्रेझेंट किती आहे म्हणजे जसा हा पूर्ण हॉल आहे, या हॉलमध्ये किती विद्यार्थी बसू शकतात याच्यावरून आपल्याला काही करायचं नाही. वर्गात उपस्थित किती आहेत एवढ्या व्हॉल्यूमच्या कंपॅरिझन मध्ये वर्गात उपस्थित विद्यार्थी किती आहेत त्याला म्हणायचं काय, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. टोटल कॅपॅसिटीचे आपल्याला काय घेणं देणं आहे का नाही. पण जर आपण व्हॉल्यूम सोबत कम्पेअर न करता वर्गातल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे वर्गात विद्यार्थी येतात त्यांना कम्पेअर न व्हॉल्यूम सोबत न करता त्यांना कम्पेअर केलं वर्गाच्या कॅपॅसिटी सोबत म्हणजे काय की वर्गात 100 विद्यार्थी बसू शकतात आणि वर्गात 40 विद्यार्थी येतात. तर त्या दोघांचं कंपॅरिझन म्हणजे त्या दोघांचा रेशो 40/100. ओके, म्हणजे प्रेझेंट असलेले विद्यार्थी आपण किती विद्यार्थी बसू शकतात, 100. तर त्या दोघांचा जर रेशो घेतला तर त्याला म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याला काय म्हणणार, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तसंच एअरचं. ओके, हे विद्यार्थी म्हणजे व्हेपर्स 40 विद्यार्थी आहेत म्हणजेच 40 ग्राम वेपर्स आहेत आणि 100 ग्राम वेपर्स काय होऊ शकतात, एअरमध्ये कंटेन होऊ शकतात तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये. ओके, सो मग 100 ग्राम कंटेन होऊ शकतात आणि 40 ग्राम आहेत. मग त्या दोघांचा जो काही रेशो असेल त्याला म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्या रेशोला म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि तेच आपल्याला पर्सेंटेज मध्ये सांगायचं असेल तर त्याला 100 न मल्टिप्लाय करतो आपण. त्याला काय करतो, 100 न मल्टिप्लाय करतो. मग आता त्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी वरूनच आपण काय सांगतो की एअर ड्राय आहे की एअर कूल आहे. एअर ड्राय कधी असेल, जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% अँड अबो आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% अँड अबो आहे म्हणजे काय, तर व्हेपर्सचं प्रमाण कसं आहे आता, जास्त आहे असं सांगू शकतो आपण. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% अँड बिलो आहे म्हणजे काय, तर आपण असं सांगू शकतो की व्हेपर्सचं प्रमाण हे कमी आहे ॲज कम्पेअर टू रिक्वायर्ड व्हेपर्स. ओके, म्हणजे ज्याच्यापेक्षा कमी आहे वेपर्सचं प्रमाण, त्यामुळे एअर कशी आहे, ड्राय आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो दिस इज अबाउट द प्रिव्हियस व्हिडिओ. हे मागची समरी झाली. मग आता नेक्स्ट पोर्शन मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर याबद्दलच थोडीशी माहिती जाणून घेऊया, ह्युमिडिटी बद्दलच. तर हे काही इमेजेस दिसत आहेत तुम्हाला. ओके, तर या इमेजेस मध्ये हा जो इमेज दिसतोय लेफ्ट कॉर्नर मधला, डाऊनवर्ड कॉर्नरचा, लेफ्ट कॉर्नरचा डाऊनवर्ड साईडला हा इमेज. तर या इमेज मध्ये काय तुम्हाला थोडासा व्हाईट इमेज दिसतोय. ओके, हे व्हाईट सरफेस दिसतोय ह्या इमेजचा. तर ही इमेज काय ब्लर वगैरे नाहीये. तर इथं काय झालेलं आहे ह्या इमेज मध्ये, तर तुम्हाला पूर्णपणे ह्या इमेज मध्ये, एक मिनिट, ओके, ही जी इमेज दिसते ही इमेज, ह्या इमेज मध्ये काय होतंय, पूर्णपणे व्हाईट इमेज दिसते. ही इमेज ब्लर नाहीये. ह्या इमेज मध्ये काय होतंय, व्हाईट इमेज आहे म्हणजे काय झालंय या ठिकाणी, तर तुमचा जो उदाहरण आहे कोणतं, हिवाळ्याच्या दिवसात धुकं येण्याचं, ते उदाहरण इथं दाखवलेलं आहे ह्या इमेज. तर हिवाळ्याच्या दिवसात धुकं काय येतं मग, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात, तर धुकं येण्यामागचं कारण काय, तर अमाऊंट ऑफ पेपर जे आहेत त्या एक्सीड झालेल्या असतात. अमाऊंट ऑफ पेपर जे आहेत किंवा पेपर जे ते त्यानं एअर काय झालेली असते, सॅच्युरेट झालेली असते, एअर सॅच्युरेट झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला हे धुकं जाणवतं. ओके, धुकं म्हणजे काय, किंवा हवेतला ओलसरपणा जाणवतो. म्हणजेच काय, हे एअर कशी झालेली आता, ह्युमिड झालेली आहे. एअर ह्युमिड झालेली आहे. हे धुकं म्हणजे काय, एक प्रकारे एअर ह्युमिड झालेली आहे. ह्युमिड म्हणजे 100% व्हेपर्स आहेत त्यामध्ये. जसं की या इमेज मध्ये दाखवले बघा, 0% ह्युमिडिटी. 0% ह्युमिडिटी. हे रेड डॉट काय दाखवतात, हे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स दाखवले, म्हणजे एअर मध्ये प्रेझेंट असलेला नायट्रोजन गॅस. हे एक्झाम्पल घेतले. एअर मध्ये व्हेरियस टाइप ऑफ गॅसेस असतात त्याचं एक्झाम्पल. आणि एअर मध्ये हे ब्लू डॉट दाखवले, हे व्हॉल्यूम आहे एअरचं आपण कन्सिडर केलेलं. तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये हे ब्लू डॉट काय करायलेत, ऑक्सिजन दाखवले, O2 मॉलिक्युल्स, आणि रेड डॉट N2 मॉलिक्युल्स नायट्रोजनचे. ओके, आणि मग याच्यामध्ये बिलकुलच हे जे ब्लू डॉट प्लस डार्क ब्लू डॉट,
हे दोन्ही जॉईंट दिसायला हा वॉटर मॉलिक्युल्स आहे, हायड्रोजन आणि वॉटर ऑक्सिजन. ओके, तर ते मॉलिक्युल्स इथं बिलकुल दिसत नाही. ह्या इमेज मध्ये बघा इथं दिसतंय हा मॉलिक्युल्स कशाचा आहे, हा मॉलिक्युल वॉटरचा आहे, हा मॉलिक्युल कशाचा आहे नायट्रोजनचा, हा कशाचा आहे ऑक्सिजनचा. याच्यात फक्त नायट्रोजन आणि ऑक्सिजनच आहे, वॉटर वेपर्स बिलकुल नाहीये. म्हणजे काय, तर ही एअर कशी आहे, ड्राय एअर आहे, 0%. 0% असेल किंवा 0 to 60%, 0 to 60%. आपण याला असं म्हणूया इथं 0 to किती होतं आपलं अमाऊंट 60%. जर ह्युमिडिटी असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती 0 to 60% असेल, तर त्याला आपण कोणती एअर म्हणतो, ती झाली ड्राय एअर. म्हणजे हा कॉलम कशाचा आहे, ड्राय एअरचा आहे. आणि हा कॉलम कोणता आहे, ह्युमिड एअरचा आहे. हा हा कॉलम कोणता आहे, ह्युमिड एअरचा. ह्युमिड एअर कुठून कुठपर्यंत, ओके, दिस इज ह्युमिड एअर. कुठून कुठपर्यंत, तर 60% पासून 60% to 100%. ओके, दिस इज 60% to 100%. 100% म्हणजे कसं, तर एअर सॅच्युरेट झाली. एअर कशी झाली, सॅच्युरेट झाली. म्हणजे अमाऊंट ऑफ वेपर्स फुलफिल झाल्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठीच्या. ओके, सो दिस इज युअर ह्युमिड एअर. तर हे डायग्राम ते दाखवते. ह्या डायग्राम मध्ये बघा, ह्या डायग्राम मध्ये काय दाखवते, ह्या डायग्राम मध्ये बघा कोल्ड एअर दाखवलेली. कोल्ड एअर मध्ये बघा मॉलिक्युल जास्त दिसायले, मॉलिक्युल जास्त आहेत. कणाचे मॉलिक्युल जास्त आहेत. हे रेड डॉट पूर्ण इथं या ठिकाणी व्हेपर्स एअर मॉलिक्युल्स आहेत. ओके, रेड डॉट इथं एअर मॉलिक्युल्स आहेत. एअर मॉलिक्युल जास्त आहेत. एअर मॉलिक्युल्स मध्ये या ठिकाणी वॉटर व्हेपर्स पण असतील असं कन्सिडर करा. एवढ्या इमेज मध्ये, ही इमेज नाही, फक्त एवढी इमेज, ही ब्लू साइडची इमेज. ओके, सो मग ह्या इमेज मध्ये मॉलिक्युल्स जवळ आले, म्हणजे कोल्ड जर असेल, टेम्परेचर जर कमी असेल म्हणजेच काय, तर हॉटनेस कशी असेल, म्हणजे हीट कशी असेल, कमी असेल. म्हणजेच तो ऍटमॉस्फिअर कसं झालं, त्यावेळेस कोल्ड ऍटमॉस्फिअर झालं. ऍटमॉस्फिअर जर कोल्ड असेल तर मॉलिक्युल्स कसे असतात, जवळ असतात. टेम्परेचर कमी, ऑब्विसली ऍटमॉस्फिअर कोल्ड म्हणजे टेम्परेचर कमी. कमी टेम्परेचरला आपण पाहतो की मॉलिक्युल्स कसे असतात, जवळ असतात. आणि टेम्परेचर जर वाढवलं, एअर हॉट झाली, ओके, एअर जर हॉट झाली तर मॉलिक्युल्स दूर दूर जातात, म्हणजे डेन्सिटी कमी होते. मग आता बघा, जशी जशी डेन्सिटी कमी होईल, बघा वरती जाऊ तसं, आता हे अप्पर साइड काय दाखवते, बॉयन्सी आणि टेम्परेचर. मग जसं अबोव जाऊ, जसं अप्पर साइडला जाऊ, तसं बॉयन्सी आणि टेम्परेचर काय होईल, वरती जाऊ तसं बॉयन्सी इन्क्रीज होईल, आणि टेम्परेचर वरती जाऊ कसं, तेव्हाच काय होईल, डिक्रीज होईल. आणि डाऊनवर्ड एरो काय दाखवते, डेन्सिटी आणि ह्युमिडिटी. तर हे तर खाली जसं येऊ तसं डेन्सिटी आणि ह्युमिडिटी काय होईल, डेन्सिटी वाढायली, ह्युमिडिटी वाढायली. आणि वरती जाऊ तसं बॉयन्सी कमी होईल, आपलं इन्क्रीज होईल, सॉरी बॉयन्सी कमी होईल आणि टेम्परेचर पण कमी होत आहे वरती जाऊ तसं. ओके, म्हणजे अप्पर साइडला ऍटमॉस्फिअर मध्ये टेम्परेचर कमी आहे. आता टेम्परेचर कमी कशामुळे अप्पर साइडला, रिझन सांगू शकतात, रिझन टेम्परेचर कमी असण्यामागचं, कारण की अप्पर साइडला एअरच कमी आहे. ओके, मग एअर कमी असल्यामुळे तिथले मॉलिक्युल्स दूर दूर येतं. आणि सॉरी, एअर कमी आहे, मग अमाऊंट ऑफ एअर मॉलिक्युल्स कमी आहेत. म्हणजे टोटल एनर्जी कशी असेल त्या सबस्टन्सची किंवा त्या एअरची, तर टोटल एनर्जी लेस असेल ऍज कम्पेअर टू द डाऊनवर्ड साइडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत. डाऊनवर्ड साइडला एअर मॉलिक्युल जास्त आहेत, वरती एअर मॉलिक्युल्स कमी येतं. वरच्या एअर मॉलिक्युल्सची टोटल एनर्जी कमी असेल, खालच्या एअर मॉलिक्युल्सची टोटल एनर्जी जास्त असेल. म्हणून जसं जसं वरती जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी होतं. ओके, म्हणून जसं जसं वरती अबोव जाऊ ऍटमॉस्फिअर मध्ये आपण, टेम्परेचर कमी होतं. मग टेम्परेचर कमी झालं की त्या ठिकाणी काय होणार, मॉलिक्युल जवळ येणार, डेन्सिटी जास्त असणार. डेन्सिटी जास्त झाली की वरती जाऊ तशी काय झाली, मॉलिक्युल्स हे जवळ आले. खाली येऊ तसं हे डेन्सिटी, प्रेशर जास्त आहे. इथं प्रेशर मुळे दाखवले, वरी जाऊ तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी आहे. हे वेगवेगळ्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. आता हे वेगवेगळ्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे, तर ते आपल्याला समोर पाहायचंय. मग आता हे बघा, या ठिकाणी प्रेशरचा इफेक्ट दाखवलाय. हे वरती जाऊ तसं प्रेशर कमी होत आहे आणि खालती येऊ तसं प्रेशर एक जास्त होत आहे. म्हणून खाली ह्युमिडिटी जास्त आहे, प्रेशर जास्त झाले की मॉलिक्युल जवळ आले. हे बघा, इथं प्रेशर जास्त आहे, 30.92 प्रेशर एवढं. ओके, एच जी एवढं प्रेशर आहे. आणि हे 29.92 एच जी एवढं आहे. मग ह्या दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये बघा, एवढं याच्यात एवढं किती प्रेशर आहे, याच्यात किती प्रेशर आहे. याच्यात जास्त प्रेशर आहे म्हणजे मॉलिक्युल जवळ आले, याच्यात कमी प्रेशर आहे मॉलिक्युल दूर येतं. म्हणजे ह्युमिडिटी कोणाच जास्त आहे, ज्याचे मॉलिक्युल जवळ येतं त्याचे वॉटर व्हेपर्स पण भरपूर अमाऊंट मध्ये असतील, आणि त्यामुळं ते काय होईल, ह्युमिडिटी जास्त असेल. म्हणजे प्रेशर जरी इन्क्रीज झालं
तर ह्युमिडिटी वाढते, आणि जर टेम्परेचर कमी झालं तरी ह्युमिडिटी वाढते. बघा दोन गोष्टी येतात, टेम्परेचरच्या अपोजिट आहे ह्युमिडिटी. टेम्परेचर वाढलं तर ह्युमिडिटी कमी होणार, टेम्परेचर वाढलं तर ह्युमिडिटी कमी होणार, आणि प्रेशर वाढलं तर ह्युमिडिटी वाढणार. या ठिकाणी उलट आहे. ओके, लक्षात आलं? या ठिकाणी उलट आहे, या ठिकाणी उलट आहे. ओके, लक्षात ठेवायचं. आणि एअरची डेन्सिटी, आता हे काय दाखवलंय, डेन्सिटी वरती दाखवलंय. जसं जसं वरती जाऊ एअर डेन्सिटी कमी असते म्हणून वर ह्युमिडिटी कमी असणार, आणि जसं खाली डेन्सिटी जास्त आहे म्हणून ह्युमिडिटी जास्त आहे. ओके, सो हे डेन्सिटी वरती डिपेंड असलेला फॅक्टर दाखवलाय, हे एअर प्रेशर वरती डिपेंड असलेला फॅक्टर दाखवलाय. आणि तुम्हाला टेम्परेचरचा मी सांगितलं, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तशी ह्युमिडिटी डिक्रीज होणार. लक्षात ठेवायचं. ह्युमिडिटी का डिक्रीज होईल, तर टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे मॉलिक्युल्स दूर जातात, आणि मग व्हेपरचे मॉलिक्युल्स पण दूर जातील, आणि त्यामुळं तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये व्हेपर्स मॉलिक्युल्सचे व्हॉल्यूम फुलफिल करतील का, नाहीत करणार. ओके, फिक्स जर व्हॉल्यूम ठेवला आपण तर ते झालं तुमचं फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ह्युमिडिटी. काय कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट होतात, डेन्सिटी, प्रेशर आणि टेम्परेचर. डेन्सिटी, प्रेशर आणि टेम्परेचर. जशी डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला, मग ह्युमिडिटी वाढणार. आणि टेम्परेचर काय होणार, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर ह्युमिडिटी कमी होणार. ओके, बघा डेन्सिटी वाढली आणि प्रेशर वाढले, ह्या दोन गोष्टी बघा डायरेक्ट प्रोपोर्शन आहेत. कोणत्या, डेन्सिटी आणि प्रेशर, ह्या डायरेक्ट प्रोपोर्शन आहेत. आणि इनवर्स प्रोपोर्शन एकटाच टेम्परेचर. डेन्सिटी, प्रेशर डायरेक्ट प्रोपोर्शन, इनवर्स प्रोपोर्शन टेम्परेचर. टेम्परेचर इनवर्स, डेन्सिटी आणि जे काही प्रेशर आहे ते डायरेक्ट प्रोपोर्शन. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पाहू आपण आता काही एक्झाम्पल्स ह्युमिडिटीचे. तर आपण थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये असे अवकाशात असं काही पाहत असतो बघा, एरोप्लेन चाललंय आणि त्याच्या मागे व्हाईट ट्रेल दिसायली, एक शिपूट तयार झाल्यासारखी त्याच्या पाठीमागे, विमानाच्या मागे पांढऱ्या कलरची असेल, आपल्याला ढग जमा झाली म्हणत होतो लहानपणी. ओके, सो हे कशामुळे होते, कशामुळे ते सांगता येईल? हा, ओके, बघा आता जसं आपण अप्पर साइडला जाऊ, अप्पर साइडला गेल्याच्या नंतर काय होते, बघा तुमच्या बुकमध्ये पॅराग्राफ दिलेला आहे, तो पॅराग्राफवर लक्ष द्या. तो पॅराग्राफ महत्वाचा आहे. हे एक्झाम्पल विचारलंय आपल्याला. ओके, तो पॅराग्राफ महत्वाचा आहे. हे एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतात असल्या प्रकारचे एक्झाम्पल. ड्युरिंग द विंटर सीझन मध्ये काय होतं, ड्युरिंग द विंटर सीझन you may have observed a white trail at the back of a flying plane, back of the flying plane in a sky. आता हे इमेजेस दोन्ही पण तेच दाखवायले, फ्लाइंग प्लेनच्या पाठीमागे तुम्हाला व्हाईट ट्रेल दिसत आहे. ओके, मग असं कशामुळे होतं, मग त्याचं रिझन पुढे एक्सप्लेन केलेलं आहे लगेच. as the plane flies the vapors released by the aeroplane engine, okay, condenses and forms cloud. आता वरती जाऊ बघा, atmosphere मध्ये वरती जाऊ, as we go above from the earth surface. जसं जसं आपण अर्थ सरफेसच्या अबोव जाऊ, जसं हे अर्थचं सरफेस आहे माझ्या व्हिडिओमध्ये बघा, हे जे अर्थचं सरफेस आहे यापासून जसं अबोव जाऊ तसं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. आता जसं अबोव जाऊ तसं टेम्परेचर डिक्रीज व्हायला, म्हणजे ज्या काही व्हेपर्स येणार आहेत कोणापासून, एरोप्लेनच्या इंजिन पासून वॉटर व्हेपर्स ज्या काही येणार आहेत, तर त्या व्हेपर्स काय करतील, कंडेन्स होतील टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे. अचानकच टेम्परेचर जर डिक्रीज झालं तर तो फॅक्टर एक पडतो बघा, अचानकच टेम्परेचर डिक्रीज झालं तर ते काय होईल, आणि टेम्परेचर डिक्रीज होतंय, आणि प्लस पॉइंट असा असतो की तिथं काय असतं, प्रेशर पण डिक्रीज झालेलं असतं. मग आपल्याला माहितीये लिक्विड असेल किंवा गॅस असेल, त्याचं प्रेशर जर डिक्रीज झालं तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट पण काय होतो, डिक्रीज होतो. फ्रीजिंग पॉइंट किंवा त्याचा बॉइलिंग पॉइंट, दोन्ही पण म्हणू शकता, दोन्ही एकच असतं आपल्याला माहिती आहे. दोन्ही फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, जसं वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट, सॉरी माय मिस्टेक, मेल्टिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट. ओके, सो मग आता त्या ठिकाणी काय होईल, तर टेम्परेचर कमी, आता हा टेम्परेचर फॅक्टर पूर्णपणे या ठिकाणी आहे. ओके, जसं अबोव जाऊ तसं टेम्परेचर कमी व्हायला, जसं अर्थच्या सरफेसच्या अबोव जाऊ तसं टेम्परेचर त्या ठिकाणी कमी होत आहे, आणि मग टेम्परेचर कमी झाल्यामुळे ती एअर कंडेन्स होते. व्हेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला लागतं, ते लिक्विड मध्ये व्हायला लागतं. व्हेपरचं कन्व्हर्जन
लिक्विड मध्ये व्हायला लागतं आणि त्याच्या ठिकाणी क्लाउड्स तयार होतात, त्या ठिकाणी क्लाउड्स तयार होतात. ओके, सो अशा प्रकारे व्हाईट ट्रेल तयार होते. म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्या जे काही हे झालेले, ओके, ती ह्युमिडिटी वाढली कारण की एक्सेस अमाऊंट मध्ये व्हेपर्स तयार झाल्या त्या एन्व्हायरमेंट मध्ये. अगोदरच्या व्हेपर्स होत्या, अगोदर पण व्हेपर्स होत्या, मग त्याचं कशामुळे झालं नाही तर त्या सॅच्युरेट करत नव्हत्या. पण ह्या एक्सेस अमाऊंट मध्ये आलेल्या व्हेपर्स काय करायला आता, जेवढ्या काही सॅच्युरेशन साठी अमाऊंट ऑफ व्हेपर लागणार आहेत तेवढ्या फुलफिल करायला आता. सॅच्युरेशन झालं की ह्युमिडिटी वाढते, मग ते कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होईल आणि एक ढग तयार झाल्यासारखं होईल, तुम्हाला त्या ठिकाणी क्लाउड तयार झाल्यासारखं. ओके, म्हणजे एक क्लाउड तयार होईल, एक पूर्ण क्लाउड तयार होईल वॉटर व्हेपर्स पासून. आता हे कधी कधी आपल्याला काय होते, हे क्लाउड जे ते जास्त वेळ दिसतात आणि कधी कधी क्लाउड हे कमी वेळ दिसतात. तर हे डिपेंड आहे पूर्णपणे तुमच्या त्या सराउंडिंगच्या एअरच्या टेम्परेचर वरती डिपेंड आहे. ओके, सराउंडिंगच्या एअरच्या टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी काय असेल. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, तर अगोदरचं जर मास जे अगोदरचं मास सॅच्युरेशन करण्यासाठी लागणार ते जर जास्त असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहिले आपण रेशिओ म्हणजे प्रेझेंट असलेलं मास जे काही प्रेझेंट असलेले व्हेपर्स त्याचं कंपॅरिझन लागणाऱ्या व्हेपर्स सोबत. ओके, त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. म्हणजे कन्सिडर करा तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आता 70% आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70% आहे आणि तुम्हाला किती 30% व्हेपरची गरज आहे. मग आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70% आहे म्हणजे काय, तर 100 जर लागणार असतील काय काय पूर्ण एअरला सॅच्युरेट करण्यासाठी व्हेपर्स, तर सध्या किती व्हेपर्स प्रेझेंट येतात, 70 ग्राम व्हेपर्स प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणतो 70% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर मग ते 70% आणि एरोप्लेननं रिलीज केलेलं 30%, दोन्ही मिळून किती झालं 100%. तर ते 100% झाल्यामुळे तिथं क्लाउड्स तयार होतात. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी अगोदरची जर जास्त असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कन्सिडर करा 40 ग्राम काय केलं, रिलीज केलं एरोप्लेननं. आता एरोप्लेननं 40 ग्राम रिलीज केलं, मग ते 110 ग्राम झालं, म्हणजे त्याचं धुकं तयार होऊन एक थोडेफार वॉटर ड्रॉपलेट्स पण तयार होतील. म्हणजे त्यामुळं एअर जास्त प्रमाणात कंडेन्स होईल आणि त्यामुळे ते जास्त वेळपर्यंत टिकून राहील. ओके, कारण की रिलेटिव्ह ह्युमिडिटी तर कशी आहे ह्या वेळेसची जास्त आहे. पण आता आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी कन्सिडर करा कमी आहे, पहिल्यापेक्षा कमी आहे. अगोदरची एअरची जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे अगोदर किती होती 70%, आता किती आहे 60% आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, इथं स्क्रीनवर पाहूया आपण. सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी अगोदर किती 70% होती आणि कन्सिडर करा एरोप्लेननं रिलीज केलं 30% किंवा 30 ग्राम 30% रिलीज केलं आणि 70% अगोदर होतं, एअर सॅच्युरेट झाली आणि तिथं हे गाय व्हाईट ट्रेल तयार झाली. मग आता एक्झॅक्टली सॅच्युरेट झालेली एअर आहे, त्या वॉटर व्हेपर्स कंडेन्स झाल्या, त्याचं टेम्परेचर नॉर्मल होण्यासाठी वेळ लागेल पूर्णपणे आणि ते जे काही क्लाउड्स तयार झाले ते डिसअपियर व्हायला पण वेळ लागेल. ओके, ते डिसअपियर व्हायला पण वेळ लागेल कारण की इथं अमाऊंट कसं आहे जास्त झालेलं आहे. पण आता इथं अगोदरचं जर व्हेपर्सचं अमाऊंट 60% असतं तर काय झालं असतं, हे 90% झालं असतं टोटल मिळून. हे 30 आणि ते 60, हे 30 आणि ते 60 दोन्ही मिळून किती झाले असतं 90. मग मला सांगा, हे दोन्ही मिळून 100 झालंय आणि हे दोन्ही मिळून 90 झालंय, दोघांपैकी डिसअपियर व्हायला कोणाला वेळ लागणार आहे, अमाऊंट व्हेपरचं अमाऊंट हे दोन्ही मिळून 100% झालंय आणि दोन्ही मिळून 90% झालं, कोणाला वेळ जास्त लागणार आहे त्या व्हेपर्सला डिसअपियर व्हायला कंडेन्स झालेल्या. तर हे जास्त असलेल्या व्हेपर जे आहेत त्यांना जास्त वेळ लागणार आहे आणि कमी असलेल्या व्हेपर्सला डिसअपियर व्हायला त्या कंडेन्स झालेल्या कसा वेळ कमी वेळ लागेल. ओके, सो ऑब्वियस आहे हे. म्हणजे जर अगोदर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर एक तर त्या व्हेपर्स दिसणारच नाहीत किंवा दिसल्या तरी कमी वेळासाठी दिसतील किंवा मग त्या कशा असतील, मग त्यांची साईज लहान असेल, ते जे ट्रेल तयार झाली त्या ट्रेलची साईज कशी असेल, लहान असेल एक तर, किंवा साईज जर लार्ज असेल तर मग त्या लवकर डिसअपियर होतील. ओके, किंवा तयारच होणार नाही. ह्या 3 कंडिशन होऊ शकतात जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेस असेल तर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेस असेल तर 3 कंडिशन कोणत्या, त्या ट्रेलची साईज लहान असू शकते, साईज मोठी असली तर त्या लवकर डिसअपियर होतील आणि तिसरी कंडिशन की ट्रेल तयारच होणार नाही, एरोप्लेनची व्हाईट ट्रेल तयारच होणार नाही. ओके, आणि जर ह्युमिडिटी जास्त असेल तर एकच कंडिशन पॉसिबल आहे की जी काही व्हाईट ट्रेल तयार झालेली आहे ती थोडी थिक असेल आणि ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे ती थिक असेल, ती जास्त वेळानंतर पण डिसअपियर होईल. ओके, आणि ती थोडीशी लार्ज पण असेल. तर हे
ही पॉसिबिलिटी आहे ह्युमिडिटी जर जास्त असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ओके एअरची अगोदरच्या. तर ह्या दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या, दोन कंडिशन, ही एक कंडिशन, ही एक कंडिशन. रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेस आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी लार्ज. तर दोन्ही वेळेस काय होईल, एअरच्या एरोप्लेनच्या एक्झाम्पल मध्ये, व्हाईट ट्रेनच्या. ओके, सो हे एरोप्लेनचं एक्झाम्पल लक्षात आलं. अशाच प्रकारचा आपण सुरुवातीला धोका पडण्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं, ड्यू पॉइंट वरती डिपेंड. ओके, सो मग आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं की वॉटर बॉटलचं. तुम्ही वॉटर बॉटलचं कोणतं एक्झाम्पल, तर फ्रीजच्या बाहेर एखादा ग्लास काढला अचानक फ्रीजरच्या बाहेर, ज्याच्यामध्ये वॉटर फिलअप केलेलं आहे, थंड झालेलं पाणी, किंवा वॉटर बॉटल असेल तुमची. ओके, वॉटर बॉटल असेल किंवा जे काही हे आहे, म्हणजे वॉटर बॉटल असेल किंवा ग्लास असेल, त्यामध्ये थंड पाणी आहे फ्रीजरमध्ये ठेवलेलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं, आणि ते तुम्ही बाहेर काढलेलं. तर त्याला जर बाहेर काढलं तर तुम्हाला असं जाणून येईल की हे बघा इथं दाखवल्याप्रमाणे बाहेरच्या साईडला वॉटर ड्रॉपलेट्स जमा होतात. हे बाहेरच्या साईडला वॉटर ड्रॉपलेट जमा व्हायले. आता ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर व्हेपर्स असतात, ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर व्हेपर्स असतात. मग काय होतंय, तर हे जे ग्लास मधले जे कोल्ड वॉटर आहे, कोल्ड वॉटर, ते काय करतं, ऍटमॉस्फिअरच्या एअरचं टेम्परेचर ऍब्झॉर्ब करायला, हीट ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करते. ऍटमॉस्फिअरच्या एअरचं हीट काय करायला लागतं, ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करतं. मग हीट ऍब्झॉर्ब झाली त्या एअरची की तिचं टेम्परेचर कमी होणार, आणि आपल्याला माहिती आहे टेम्परेचर जर कमी झालं तर काय होतंय, टेम्परेचर कमी झालं तर ह्युमिडिटी वाढायला लागते, आणि ह्युमिडिटी वाढली की सॅच्युरेशन लवकर होतंय, आणि एकदा का एअरचं सॅच्युरेशन झालं आणि त्याच्यापेक्षाही जास्त टेम्परेचर कमी होत गेलं तर तिथं ड्यू पॉइंट टेम्परेचरला काय होतात, ड्यू पॉइंट तयार होतात, म्हणजे ड्रॉपलेट्स, वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात, आणि ते वॉटर ड्रॉपलेट्स साचतील त्या बॉटलच्या याच्यावरती, सरफेसवरती. ओके, त्या बॉटलच्या सरफेसवरती साचतील, कारण की तेवढ्याच भागातल्या याच्यावरती इफेक्ट करणारे ते वॉटर आतमधलं. दुसरीकडचं टेम्परेचर ऍब्झॉर्ब करणारे का नाही, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढी एअर आहे त्याचं टेम्परेचर ऍब्झॉर्ब करणारे, म्हणजे तेवढ्या एअरचं काय व्हायलंय, टेम्परेचर कमी व्हायलंय. टेम्परेचर कमी झालं की ड्यू पॉइंट टेम्परेचर काय व्हायलंय, कमी व्हायलंय. ड्यू पॉइंट टेम्परेचर कमी झालं की ऑब्व्हियसली काय व्हायलंय, त्या ड्यू पॉइंट टेम्परेचरला एकदा पोहोचले की तिथे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होणार आणि ते वॉटरच्या बॉटलवरती साचणार. ओके, यामध्ये जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता, काहीही डाऊट्स असेल तर ह्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये. बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होईल, एअर कंडेन्स होईल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर एअर लवकर कंडेन्स होईल आणि जास्त वेळपर्यंत ट्रेल राहील, आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी अगोदरच कमी असेल तर ट्रेल कमी काळासाठी राहील किंवा तयारच होणार नाही, पहिल्या एक्झाम्पल मध्ये एरोप्लेनच्या. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, तिथं वॉटर ड्रॉपलेट्स का तयार व्हायलेत, तर जे काही आपण फ्रीज मधून काढलेलं वॉटर आहे त्याचं टेम्परेचर कमी आहे ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर. मग ऍटमॉस्फिअर मधली हीट तो ऍब्झॉर्ब करून घेईल. मग हीट ऍब्झॉर्ब केली की त्याच्या कॉन्टॅक्ट मधल्या एअरचं टेम्परेचर काय होईल, त्यावेळेस कमी होईल, आणि टेम्परेचर कमी झालं की तिथलं सॅच्युरेशन वाढेल, आणि सॅच्युरेशन पेक्षा इन्क्रीज झाली वॉटर व्हेपर्स त्या, म्हणजे जवळजवळ एकदम जवळ आल्या टेम्परेचर कमी झाल्यामुळं, तर त्याचं कन्व्हर्जन वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये व्हायला लागल, आणि जे काय वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्या वॉटर ड्रॉपलेट्स साचतील तुमच्या बॉटलवरती, ग्लासवरती, त्यामुळे बाहेरच्या सरफेसला तुम्हाला पाणी झालेलं दिसतंय. असं नाही की ते पाणी ग्लास मधून फिल्टर होऊन बाहेर येले, नाही तर काही काही जण असते महाहुशार व्यक्ती असे असे शोध लावतात की ग्लास मधून सर पाणी बाहेर आले असेल, बॉटल मधून पाणी बाहेर आलेलं असेल. अरे तसं काही होत नसते, ग्लास मधून बॉटल मधून पाणी बाहेर येत नाही, ते कुठलं वॉटर आहे ते ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर, ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही व्हेपर्स आहेत त्या कंडेन्स झाल्यात, आणि त्या कंडेन्स होऊन जमा झाल्यात वॉटर बॉटल वरती किंवा वॉटर ग्लास वरती. ओके, जो काय असेल तो. आलं लक्षात? तर पुढे जाऊया मग आपल्या एक्झाम्पलला. तर पुढे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर, पावसाळ्यामध्ये बघा, बाहेर जर पाऊस पडत असेल तर काय होतंय, तुमच्या गाडीमध्ये, गाडी चालवत असताना काच असेल, गाडीचा काच, आतमधून तुम्हाला त्या काचावरती अशा पाणी साचलेलं दिसतं, पाण्याचा वाफा किंवा पाणी साचलेलं दिसतंय. तसं कशामुळे होतंय मला सांगा, तसं कशामुळे होईल, तर ज्यावेळेस पूर्ण विंडोज बंद असतील तुमच्या व्हेकलच्या, म्हणजे कोणती पण व्हेकल असेल, तुमची कार असेल, तुमची बस असेल किंवा जे काही असेल, त्याच्या जर विंडोज बंद क्लोज असतील तुमच्या, विंडोज क्लोज असल्यामुळे तुमचा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा व्हेरियस फॅक्टर्स मुळे काय होतं, गाडीच्या आतमधलं टेम्परेचर हे जास्त असतं ऍज कम्पेअर टू द ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर outside the vehicle. Okay, due to that the heat
transfer from inner side to outer side. Okay, or we can say that the outer air affect on the inner air, inner side air, and inner side air start to cooling. Okay, and hence due to the cooling, its temperature also decreases, and as the temperature of the inner air decreases, its saturation start increasing. Okay, its saturation start increasing, or it start to saturate. It start to saturate. Okay, temperature decreases, saturation starts faster. Okay, or saturation happens faster. जर टेम्परेचर डिक्रीज झालं तर लवकरात लवकर सॅच्युरेशन होईल, जसं फास्ट टेम्परेचर डिक्रीज होईल. मग बाहेर टेम्परेचर कमी आहे, आतमधलं टेम्परेचर जास्त आहे, इकडे हीट ट्रान्सफर झाली, हे टेम्परेचर कमी झालं की सॅच्युरेशन व्हायला सुरुवात झालं, आणि सॅच्युरेशन पेक्षा पण कमी टेम्परेचर झालं की वॉटर ड्रॉपलेट्स जमा झाले आणि ते आपल्या काचावरती साचले, कारण की ते काचच दोन्हीच्या ट्रान्सफरचं मीडियम येतं. खालच्या साईडला पण तुम्हाला थोडंफार ओलसरपणा जाणवतो, पण ते ऍब्झॉर्ब केल्या जातात. पण ग्लासवरती का दिसतात, तर ग्लासवरती ऍब्झॉर्ब होत नाहीत एवढ्या फास्ट मध्ये, तर त्यामुळे ते ग्लासवरती साचून बसलेले दिसतात आपल्याला साईडने किंवा समोरून आपल्या ग्लास ड्रायव्हरच्या ग्लासवरती किंवा आपल्या साईडच्या विंडोच्या ग्लासवरती. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द ह्युमिडिटी and the relative humidity, or we can say the dew point or the pressure. Okay, effect of pressure on the water vapors. आपण मागच्या व्हिडिओज मध्ये काय पाहिलं होतं अॅनॉमलस बिहेवियर मध्ये, की वॉटर वरती इफेक्ट कसा होतो टेम्परेचर आणि प्रेशरचा. त्या अगोदर काय पाहिलं होतं आपण लॅटेंट हीट रिजिलेशन मध्ये, त्यामध्ये पाहिलं होतं सॉलिड वरती. आणि आता ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटी मध्ये काय पाहिलं, वॉटर व्हेपर्स वरती टेम्परेचर आणि प्रेशरचा इफेक्ट कसा होतो. म्हणजे थ्रू आउट हीट चॅप्टर मध्ये आपल्याला कशाची स्टडी केलेली आहे, फक्त वॉटरची स्टडी केलेली आहे ह्या हीट चॅप्टर मध्ये. ओके, सो आय होप यू गॉट द ऑल दीज थिंग्स. सो ह्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला लक्षात येत आहे की व्हेन एअर कूल्स, बघा हे अगोदर सांगितलेले फॅक्टर आहेत, परत एकदा येईल या ठिकाणी अगोदर सांगितलेलं जे पूर्णपणे. ओके, व्हेन एअर कूल्स ड्यू टू द डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर्स. आता हे जे एक्झाम्पल पाहिलेत बघा, याच्यामध्ये पण एअर कूल झाली तर ती सॅच्युरेट झाली आणि तिथं क्लाउड जमा झाले. इथं पण टेम्परेचर कमी झालं, एअर सॅच्युरेट झाली, ड्यू पॉइंट तयार झालं आणि पाणी जमा झालं. म्हणजे टेम्परेचर जर कमी झालं तर एअर सॅच्युरेट होते. लक्षात ठेवायचं, टेम्परेचर कमी झालं तर एअर वॉटर वेपर्सनं सॅच्युरेट होते. अँड ऍज रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर्स, आणि त्याच्यामुळे मग एक्सेस वॉटर वेपर्स कशात कन्वर्ट होतात, तर टायनी ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतात. The dew point temperature is decided by the amount of vapors in the air. आणि यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यात कमी वेपर्स होत्या, त्यामुळे ड्यू पॉइंट लवकर झाला नाही, म्हणजे वॉटर वेपर्स जास्त अमाऊंट मध्ये तयार झाल्या नाही. आणि इथं वेपर्स जर जास्त असतील तर इथं ड्यू पॉइंट लवकर तयार झाला, आणि या ठिकाणी वॉटर वेपर्स पण जास्त वेळपर्यंत थंड होऊन जे काही क्लाउड जास्त वेळपर्यंत राहिले. तर ड्यू पॉइंट टेम्परेचर कशावर डिपेंड आहे, तर टेम्परेचर वरती डिपेंड आहे. टेम्परेचर जर कमी असेल तर ड्यू पॉइंट टेम्परेचर वरती नाही, ड्यू पॉइंट टेम्परेचर कशावरती डिपेंड आहे, व्हेपर वरती डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ व्हेपर मध्ये. म्हणजे अगोदर जर एअर मध्ये कन्सिडर करा 70 ग्राम एवढं काय येतात व्हेपर्स येतात, म्हणजे एवढी एअर आहे, आणि यामध्ये असे एवढ्या क्लोज मध्ये काय आहे व्हेपर्स आहेत, हे व्हेपरचे मॉलिक्युल आहेत. आता टेम्परेचर कमी व्हायला तर हे लवकर एकमेकाच्या क्लोज येतील, आणि ह्युमिडिटी वाढेल आणि सॅच्युरेशन होईल, आणि सॅच्युरेशन झालं लवकर की लगे काय होईल, ड्यू पॉइंट तयार होतील. ओके, म्हणजे ड्यू पॉइंट टेम्परेचर बघा, आणि याच्यापेक्षा आणखीन जास्त व्हेपर्स असतील तर टेम्परेचर जास्त कमी करायची गरज आहे का, वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट व्हायला. थोडे जवळ जरी आले ते की कशात कन्वर्ट होतील, वॉटर ड्रॉपलेट मध्ये. आणि जर आता ह्याच व्हॉल्यूम मध्ये आता इथे एक मॉलिक्युल, इथे एक मॉलिक्युल, इथे एक, म्हणजे वॉटर वेपर्स कमी येतात. मग आता यांना जवळ आणायला आणि लिक्विड मध्ये कन्वर्ट करायला टेम्परेचर किती अमाऊंट मध्ये कमी करावं लागेल, तुम्हीच विचार करा. ओके, टेम्परेचर कमी झालं तरच हे जवळ येणार आहे मॉलिक्युल, आणि तरच काय होणार आहे, वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे जर अमाऊंट ऑफ वेपर्स मॅक्झिमम असतील तर टेम्परेचर कमी कसं करावं लागेल, जास्त कमी करावं लागणार आहे का नाही. म्हणजे ड्यू पॉइंट टेम्परेचर कशावर डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स वरती. ओके, सो आय होप यू गॉट दिस पॉइंट. सो वी विल एक्सप्लेन आवर नेक्स्ट पॉइंट इन द नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन हॅव अ ग्रेट डे, बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही डाऊट्स असतील तर येऊन भेटा, कमेंट्स करू शकता तुम्ही, कमेंट्स मध्येही तुम्हाला आन्सर मिळेल.
पण कमेंट्स मध्ये ज्या म्हणजे प्रत्यक्ष भेटून ज्याप्रमाणे डाऊट क्लिअर होतो, कमेंट्स मध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे डाऊट्स क्लिअर होत नाही. जर चांगल्या कमेंट्स असतील तर नक्की टाकू शकतात. जर डाऊट्सच्या कमेंट्स असतील तर त्याही टाकू शकतात, पण ते डाऊट्सच्या कमेंट्स मध्ये आन्सर एवढ्या चांगल्या प्रकारे क्लिअर होणार नाही. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, विसरू नका. ओके, सो हॅव अ ग्रेट डे. बाय बाय. अभ्यास करा. ओके, आणि असं म्हणू नका की या वर्षी परीक्षा कॅन्सल झाल्या म्हणजे पुढच्या वर्षी पण परीक्षा कॅन्सल होणार आहेत. हा, परीक्षा जरी कॅन्सल झाल्या तरी नुकसान तुमचं आहे अभ्यास जर नाही केला तर, कारण की हाच अभ्यासक्रम तुम्हाला पुढच्या वर्गात आहे. मग बेस जर पक्का नसेल, आता तुम्हाला ह्युमिडिटी कळाली नाही, आता तुम्हाला जर रिलेटिव्ह टेम्परेचर कळालं नाही, आता जर प्रेशरचा इफेक्ट कळाला नाही, तर समोर जाऊन तुम्हाला प्रेशरचा यूज करताच येणार नाही. पुढे फक्त यूज आहे याचा. आता तुम्हाला शिकून घ्यायचंय आणि समोर त्याचा यूज करायचा आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? तर म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल अगोदर क्रिकेट बॉल कसा पकडायचा, बॅट कशी पकडायची तेच माहित नसलं तर क्रिकेट खेळता येईल का? नाही खेळता येणार. सेम इथे अभ्यासाचं तसंच असतंय. अगोदर जर बेसिक माहित नसेल तर पुढे काय होणार आहे का नाही. त्यामुळे स्टडी करा. तुमच्या एक्झाम जरी नसल्या तरी स्टडी करा. ओके, सो हॅव अ ग्रेट डे. बाय बाय. अँड let's see you in the next video. Okay, until then, enjoy your day. Okay, and study well. Stay safe. Stay home. Stay safe. Bye bye.